नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अजिबात नाही. परंतु जे शेतकरी यादीमध्ये नाव आलं आहे परंतु मयत आहेत, मयत शेतकऱ्याबाबतचे प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडलेले होते की यांची केवायसी नेमकी कशी होणार. आता मागील कर्जमाफीच्या योजनेमध्ये वेगळं अपडेट होतं, या कर्जमाफीमध्ये थोडं वेगळं अपडेट आहे. मग नेमकं हे कसं असणार किंवा कसा लाभ मिळणार, कोणाला लाभ मिळणार, कशा पद्धतीने लाभ घेता येतो किंवा हे कर्ज कशा पद्धतीने माफ करता येतं, याची जी एसओपी आहे म्हणजे ह्याची जी पद्धत आहे, कार्यपद्धती ही शासनानं जाहीर केली. परंतु ही कार्यपद्धती ज्यावेळेस वाचली जाते त्यावेळेस बऱ्याच जणांना त्या कार्यपद्धतीमध्ये नेमकं काय दिलेलं आहे हेच लक्षात येत नाही. मग आता या कार्यपद्धतीमध्ये नेमकं काय दिलं आहे किंवा हे कशा पद्धतीनं चालणार आहे, हा जो काय प्रश्न आहे बहुतांश शेतकऱ्यांच्या मनातला, याच प्रश्नाबाबतचं अपडेट किंवा याबाबतचं जे अपडेट आहे, जे शेतकऱ्यांच्या मनात हे प्रश्न जे पडले होते की हे कशा पद्धतीने माफ होणार, त्याचीच माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. आता प्रामुख्यानं हे जे एसओपी आहे, ही एसओपी जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी वाचली देखील आहे किंवा बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात देखील आहे की एसओपी मध्ये काय काय दिलं आहे किंवा कशा पद्धतीने आहे. परंतु यामध्ये काही तांत्रिक गोष्टीमुळं किंवा काही अडचणीमुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांना या गोष्टी लक्षात येत नाहीत किंवा समजून येत नाही किंवा हे समजत नाही. मग अशा पद्धतीमध्ये नेमकं शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने ही नेमकी प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने राबवायची आहे किंवा यामध्ये काय करायचं आहे, हा जो काय प्रश्न आहे याच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळं जे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला देखील विसरू नका. जी काय कार्यपद्धती आहे, जी काय एसओपी आहे, ही एसओपी अगदी सोप्या शब्दामध्ये कशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्ही काय केल्यानंतर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आपण एक शॉर्ट एसओपी म्हणण्यापेक्षा एक समजून सांगण्यासाठी एक चार्ट बनवला आहे. या चार्टच्या माध्यमातून मी आपल्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मयत शेतकऱ्यांची केवायसी कशी होईल आणि हा लाभ कसा शेतकऱ्यांना मिळेल याची संपूर्ण माहिती आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल. आता सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं तर आपण या ठिकाणी जी काय कार्यपद्धती आहे या कार्यपद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकताय की या कार्यपद्धतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मयत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याबाबतची मान्य कार्यप्रणाली म्हणजे एसओपी जी आहे ती एसओपी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. या एसओपी मध्ये काय केलंय की ही जी एसओपी आहे ह्या एसओपी मध्ये कशा पद्धतीने शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल याची माहिती दिलेली आहे. कशा पद्धतीने लाभ देतात वारसाने सर्वप्रथम आता जी काय एसओपी आहे शासनानं जाहीर केली, या एसओपीची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही ती एसओपी वाचू शकता. परंतु अगदी सोप्या शब्दात आणि आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींचा विचार करून अगदी कमी शब्दामध्ये की तुम्ही कशा पद्धतीने याचा लाभ घेऊ शकता ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आता सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायची, वारसाने सर्वप्रथम बँकेशी संपर्क साधायचा आहे. पहिली गोष्ट आता या कार्यपद्धतीमध्ये काय सांगितलं, सर्वप्रथम एक नंबर तुम्हाला काय करायचंय की वारसानं सर्वप्रथम बँकेत संपर्क साधायचा आणि बँकेमध्ये मयत शेतकऱ्यांचे कर्ज खाते ज्या बँकेत आहे त्या शाखेत जाऊन कायदेशीर वारस म्हणून नोंदणीसाठी अर्ज करायचा आहे. आता या अर्ज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय लागणार आहे की वारस प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र या दोन गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. त्यासोबत जर तुमचे 4 किंवा 5 वारस असतील तर त्या 5 वारसापैकी ज्या वारसाला तुम्हाला या ठिकाणी जो लाभ द्यायचा आहे म्हणण्यापेक्षा ज्या वारसाच्या नावाने तुम्हाला कर्ज ते ट्रान्सफर करायचं आहे त्याची सहमती देखील देणं गरजेचं आहे. जे काही 4-5 वारस असतील तुमचे वारस प्रमाणपत्रावर, परंतु तुम्ही ज्या वेळेस या शेतकऱ्यांची माहिती द्याल त्यावेळेस त्या शेतकऱ्याला एकाच्याच नावावर ही कर्ज रक्कम ट्रान्सफर करता यावी असं तुम्हाला सहमती पत्र देखील बॉन्डच्या माध्यमातून देणं आवश्यक असणार आहे. आता हे नेमकं कोणाच्या नावाने द्यायचं किंवा तुमचे 5 खातेदार असतील तर कोणाच्या नावाने हे वारसाचं सहमती पत्र द्यायचं याबाबत आपण नंतर चर्चा करू. परंतु सर्वप्रथम ही जी एसओपी आहे कशा पद्धतीने कार्य करणार याची माहिती घेऊ. आता 2 नंबरला काय आहे तर 2 नंबरला या ठिकाणी काय आहे, त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस वरची पहिली पायरी पूर्ण करता त्यावेळेस 2 नंबर मध्ये बँकेकडून वारसाची माहिती संकलन म्हणजे जे वारस आहे त्या वारसांची माहिती बँकेकडून जमवली जाईल, त्यांचे कागद घेतली जातील आणि वारसाची माहिती घेऊन संबंधित कर्ज खात्याची तपासणी करायची. म्हणजे काय संबंधित कर्ज खातं आहे याची संपूर्ण माहिती बँकेने करायची, तुम्ही काही नाही करायचं. तुम्ही फक्त बँकेमध्ये तुमचे कागदपत्र, वारस प्रमाणपत्र हे दाखल करायचे आणि हे दाखल केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी बँकेकडून जी तुमची माहिती आहे, जे कर्ज खातं आहे ते वारसाच्या नावाने, नॉमिनीच्या नावाने त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं जाणार आहे आणि नॉमिनीच्या नाव जे आहे ते पोर्टलवर अपलोड केलं जाणार आहे. कोणत्या ऑप्शन मध्ये, बँकेला या ठिकाणी पर्याय दिलेला आहे, बँकेला पर्याय दिलेला आहे शासनानं
की अपलोड डिटेल्स अकाउंट मध्ये माहिती अपलोड करायची. बँक करणार ती तुम्ही नाही करणार, तुम्हाला काही करायचं नाही. तुम्हाला फक्त पहिली पायरी जी आहे ती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय की आधार प्रमाणीकरण, त्यानंतर आधार प्रमाणीकरण, आधार प्रत्येक वर्षाचे आधार प्रमाणीकरण करणे गरजेचं आहे. म्हणजे जेवढे तुम्ही वारस नोंदवलेले असतील, तुम्ही 3-4 जेवढ्या काय वारसाला तुम्ही या ठिकाणी दिलेला असेल त्या वारसाचं आधार प्रमाणीकरण करणं गरजेचं आहे. आणि आधार प्रमाणीकरण केल्यानंतर जी कर्जाची रक्कम आहे ती 1 ते 6 वर्षाची प्रत्येक वर्षाची हिस्सा नमूद करून ती जी रक्कम आहे ते 6 वर्षांना, 4 वर्षांना, 3 वर्षांना तुमचे जेवढे वारस असतील तेवढ्या वारसांना ती समप्रमाणात म्हणजे जी काय टक्केवारी आहे त्या टक्के हिस्सेदारी आहे त्या हिस्सेदारीनुसार दिली जाणार आहे. आता ह्याच्याबद्दल काही नाही. आता एकदम सोप्या शब्दामध्ये जर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता या ठिकाणी या ज्या स्टेप आहेत या स्टेप तर आपण काढलेल्या आहेत की हे 6 स्टेप मध्ये होणार आहे. या 6 स्टेप मध्ये तुमची मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. परंतु यामध्ये जर प्रमुख गोष्ट जर तुम्ही पाहिली तर प्रमुख गोष्ट काय आहे, तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचं आहे, तर आपलं म्हणजे जे काय मयत शेतकऱ्यांचं जर नाव तुमचं यादीमध्ये आलं असेल किंवा माफीमध्ये आले असेल तर या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बँकेतील जे आपलं कर्ज खातं आहे या कर्ज खात्याला तुमची वारस नोंद करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय तुमचं वारस आहे ते वारस नोंद करून या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. आता हे वारस नोंद कशी करणार, तर वारस नोंद करण्यासाठी तुमचं वारस प्रमाणपत्र, लाभार्थ्याचं मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर काय जे डॉक्युमेंट बँक मागेल, आधार कार्डचे काय मागेल किंवा वारसाचं ते तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं. आता यामध्ये सर्वात सोपा पर्याय काय असणार तुम्हाला, तर सर्वात सोपा पर्याय असा असणार आहे की यामध्ये तुम्ही जे तुमचे जे काय वारस आहेत त्या वारसापैकी फक्त एकालाच या ठिकाणी तुम्ही सहमती देऊ शकता, बाकीचे वारसदार की या व्यक्तीच्या नावावर हे आमचं कर्ज ट्रान्सफर करावं आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी लाभ द्यावा. आता यामध्ये कोणाच्या नावावर करायचं, तर तो व्यक्ती जो वारसदार व्यक्ती आहे तो कर्जमाफीसाठी पात्र असायला हवा. तो ITR भरणारा नसावा, तो पगार घेणारा नसावा किंवा त्याचं इतर म्हणजे जे काय गोष्टी आहेत, शासकीय कर्मचारी जे काय अटी आहेत त्या अटीमध्ये तो अर्जदार म्हणजे तोच काय वारस तुम्ही लावणार आहात तो अर्जदार त्या अटीमध्ये अधीन असावा. म्हणजे पात्र असणं गरजेचं आहे. जर तुमचा कर्जदार पात्र आहे परंतु तुमचा वारसदार पात्र नसेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही, हे लक्षात ठेवा. SOP एकदा तुम्ही सुद्धा व्यवस्थित वाचून घ्या. यामध्ये काय काय दिलं आहे, कसं दिलं आहे ते सर्व वाचून घ्या. त्यानंतर तुमच्या सविस्तर लक्षात येईल की नेमका शासन लाभ कसा देणार आहे. कारण तुम्ही वारस नोंदवताय परंतु तो वारस जर पगारदार असेल किंवा ITR धारक असेल किंवा इतर काही नियमामध्ये बसत नसेल, जसे की राजकीय मंडळी आहे, आमदार खासदार असतील किंवा पेन्शन घेणारे व्यक्ती असतील, अशा व्यक्तींना या ठिकाणी अपात्र केलं जातंय. कोणत्या योजनेत, कर्जमाफी योजना. आता पात्र अपात्र बाबतचा आपण व्हिडिओ याआधी बनवलेला आहे, तो व्हिडिओ एकदा पाहून घ्या जर तुम्हाला यामध्ये शंका असतील तर, की कोण पात्र कोण अपात्र. परंतु जर तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला या ठिकाणी हा लाभ त्या वारसाच्या नावाने दिला जाणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की दुसरी गोष्टीमध्ये काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी जे तुमचं कर्ज आहे ते कर्ज ज्या वारसाच्या नावाने तुम्ही ट्रान्सफर करणार आहात, ज्या वारसाच्या नावाने तुम्ही ते कर्ज ट्रान्सफर करणार आहात त्या वारसाचं फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. त्या वारसाच्या नावानं फार्मर आयडी देखील असणं गरजेचं आहे, तरच त्या वारसाला तो लाभ दिला जाणार आहे. जर तुमचा फार्मर आयडी निघत नसेल किंवा तुमच्या नावावर जर शेतीच नसेल तर तरी देखील तुम्हाला या ठिकाणी अडचण येणार आहे. त्यामुळे वारस कोणता नेमवायचा, कोणत्या वारसाला सर्वांना सहमती द्यायची किंवा सर्वच वारस लावायचे आहेत का, तर या ठिकाणी लक्षात घ्या ज्या वारसांचं फार्मर आयडी निघू शकतं आणि जो वारस तुमचा या योजनेसाठी पात्र आहे अशाच वारसाची नोंद करणं देखील तुम्हाला गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर वारसाची नोंद करताय, वारस म्हणून कोणीही तुमचे सर्व असू शकतात, पात्र अपात्र वारसाला काही नसतं, वारसामध्ये सर्व अपात्र असतात. परंतु कर्जमाफीचा लाभ घेताना तुम्ही त्या ठिकाणी पात्र असणं गरजेचं आहे. हा, तुमचं चालू थकीत कर्जाचा जो विषय आहे तो तुम्हाला या ठिकाणी लागू होत नाही, परंतु ज्या काय अपात्रतेच्या अटी आहेत त्या जर तुम्हाला लागू होत असतील, त्यामध्ये कोणत्या, तर तुमचं शासकीय कर्मचारी पगार असेल, ITR असेल, ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही लागू होत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार नाही, हे लक्षात असू दे. त्यामुळे तुम्ही देखील त्या ठिकाणी पात्र असणं गरजेचं आहे. त्यानुसार तुम्ही जर पात्र असाल त्याच वारसाची त्या ठिकाणी तुम्हाला नोंद करायची. आता वारसाची नोंद केली त्यानंतर तुम्ही काय करायचंय, तर तुम्ही त्या ठिकाणी नंतर काहीच करायचं नाही. बाकीची जी प्रोसेस आहे ती सर्व बँकेकडून केली जाणार आहे, पोर्टलवर यादी अपलोड केली जाणार आहे आणि यादी अपलोड केल्यानंतर आपलं जे नाव यादीमध्ये येईल त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी फक्त KYC करायची त्या वारसाची, जे तुम्ही नाव लावलेलं आहे त्या. तुम्ही 3 लावले, तिघाची करावं लागेल, 4 लावले, चौघाची करावं लागेल, 5 लावले, 5ची करावं लागेल, जास्तीत जास्त तुम्हाला 6 लावता येतात.
परंतु माझ्या बाबतीत जर विचारलं तर तुम्ही सहमतानं, कारण तुमचं ते थकीत कर्ज आहे, तुम्ही काय त्या ठिकाणी काय म्हणजे प्रॉपर्टी वाटून घेण्यासाठी वारस नोंदवत नाहीत. त्यामुळे तुम्ही सर्वांनी मिळून म्हणजे जे काय वारस तुमचे असतील, जे काय 4-5 असतील, त्या सर्वांच्या सहमतीनं एक ऍफिडेव्हिट बँकेला द्यायचं आणि एकालाच अधिकार द्यायचा की त्या ठिकाणी त्याचं नाव, त्याच्या नावाने ते कर्ज ट्रान्सफर करण्याबाबतचा. मग तुम्ही दोघ जणांची नावं दिले, 50-50% मध्ये ते कर्ज ट्रान्सफर केलं जाईल. ते शेवटी माफच होणार आहे. ते का तुम्हाला वाटून येणार नाही किंवा तुम्हाला ते भरावं लागणार नाही. फक्त त्या पद्धतीनुसार ते माफ होणार आहे. म्हणून या पद्धतीने तुम्हाला जायचं आहे. जर तुम्ही 6 नावं, जास्तीत जास्त तुम्ही 6 नावं देऊ शकता, हे एसओपी मध्ये आहे. शासनाने तसं डिक्लेअर देखील केले की 6 नावं तुम्ही देऊ शकता. परंतु 6 नावं देण्यापेक्षा सर्वात बेस्ट पर्याय कोणता, तर एकाला तुम्ही सर्वांनी सहमती देणं आणि एकाचं नाव त्या ठिकाणी आणणं. परंतु एकाचं नाव कोणाचं आणायचंय, तर जो शेतकरी या कर्जमाफी योजनेच्या नियम निकष अटीमध्ये पात्र आहे अशा शेतकऱ्याचं, आणि त्या शेतकऱ्याचं फार्मर आयडी निघत असेल. जर अद्यापर्यंत तुम्ही फेर घेतला नसेल किंवा जमीन तुमच्या नावावर ट्रान्सफर केली नसेल तर ती जमीन आधी ट्रान्सफर करून घ्या. त्यानंतर तुमचा फार्मर आयडी काढा आणि इकडे बँकेमध्ये देखील हे कागद द्या, जेणेकरून तुम्हाला केवायसी करताना अडचण येणार नाही. जर तुमचा फार्मर आयडी नसेल त्या वारसाचा, तर तुम्ही नाव देऊन देखील किंवा बँकेमध्ये वारस नोंदवून देखील ते कर्जमाफीचा लाभ तुम्हाला घेणं अशक्य होणार आहे. यामध्ये परत आणखी म्हणजे तुम्हाला आणखी अडचणी वाढू शकतात. त्यामुळं करायचंय काय, तर सॉरी, यामध्ये वारस जो नोंदवायचा आहे तो पात्र असणं गरजेचं आहे आणि त्या वारसाच्या नावानं फार्मर आयडी असणं देखील गरजेचं आहे. हे प्रमुख गोष्टी लक्षात घ्या. तुम्ही वारस जरी नोंदवला तरी देखील तुम्हाला या नियमाच्या अटीत जर तुम्ही बसत नसाल तरी देखील तुम्हाला अडचण येऊ शकते. त्यामुळे वारस असाच नोंदवा जो या योजनेसाठी पात्र ठरत असेल. जे काय मयत शेतकऱ्याबाबतचे तुमचे प्रश्न होते ते प्रश्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे की कशा पद्धतीने ही पद्धत चालणार आहे किंवा कशा पद्धतीने लाभ दिला जाणार आहे. याच्या व्यतिरिक्त जरी काही तुमचे प्रश्न असतील, याच्या व्यतिरिक्त आता जे काय माहिती मयत शेतकऱ्याबाबतची देणं गरजेचं होतं ती सर्व दिलेली, परंतु काही काही ठिकाणी वेगवेगळ्या आपापल्या वैयक्तिक अडचणी असू शकतात. त्याबाबत तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप मधून संपर्क साधा. मी आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करीन. आणि दिलेली माहिती जर कामाची वाटली असेल, महत्वाची वाटली असेल, समजली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच महत्वपूर्ण कामाचं अपडेट आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून भेटत राहील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.